प्रस्तावना अशोक दगडू भांडवलकर. डॉक्टर प्रमोद श्रावण कसबे यांच्याशी माझा परिचय अनेक वर्षाचा आहे. विविध सामाजिक, साहित्यिक आणि जागृतीपर उपक्रमांच्या निमित्ताने आम्ही अनेकदा एकत्र काम केले. यशोदीप मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन सोलापूरच्या माध्यमातून आयोजित साहित्य संमेलने, राज्यव्यापी कौटुंबिक हिंसाचार विरोधी साहित्य परिषद, दिवाळी पहाट कवी संमेलन, आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी उपक्रमामध्ये त्यांची कार्यतत्परता जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. या प्रवासात दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक श्री प्रशांत जोशी, ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड, ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, ज्येष्ठ कवी कैलासवासी माधव पवार, जुळे सोलापूरच्या मोसापचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक गसा पवार, कवी पत्रकार विजय गायकवाड, शाहीर रमेश खाडे, ॲडव्होकेट प्रमोद शहा, ॲडव्होकेट अजमोद्दीन शेख, ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, ज्येष्ठ कवयित्री अस्मिता गायकवाड, पत्रकार किरण बनसोडे, दैनिक सकाळचे संपादक दयानंद माने, ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, प्राचार्य डॉक्टर नसीम पठाण, तहसीलदार शिल्पा ठोकडे, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी नितीन ढेपे, मनोज ससे सर, कैलासवासी योगेश पवार, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्री प्रमोद हिंगे आणि अनेक मान्यवरांसोबत समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या प्रत्येक उपक्रमामध्ये डॉक्टर कसबे यांची समाजाप्रती असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि माणसांना जोडून ठेवण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवली. आज त्यांच्या आत्मकथनाच्या रूपाने साकारलेले हे पुस्तक हातात घेताना मला विशेष आनंद होत आहे. हे केवळ एका डॉक्टरच्या यशाचा प्रवास नाही, तर एका आईच्या त्यागाचा, एका वडिलांच्या प्रामाणिक संस्कारांचा आणि प्रतिकूल परिस्थितीतून उभारी घेणाऱ्या एका कुटुंबाच्या संघर्षाचा जिवंत असा दस्तऐवज आहे. जीवनात संघर्ष सर्वांनाच करावा लागतो, परंतु काही जण त्या संघर्षाला शब्द देतात आणि त्या शब्दामधून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करतात. डॉक्टर प्रमोद कसबे यांनी आपल्या आयुष्यातील सुखदुःख, अपयश, जिद्द, कृतज्ञता आणि माणुसकी यांचा अत्यंत प्रामाणिकपणे वेध घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना अनेकांना स्वतःचेच आयुष्य या पानात दिसेल. या पुस्तकातून तरुण पिढीला संघर्षातून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळेल, पालकांच्या त्यागाची जाणीव होईल आणि माणुसकीची खरी किंमत समजेल, असा मला विश्वास आहे. डॉक्टर प्रमोद कसबे यांना या आत्मकथनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैद्यकीय कार्याचा प्रवास असाच अधिक समृद्ध होत राहो, ही सदिच्छा. अशोक दगडू भांडवलकर, ज्येष्ठ कवी, साहित्यिक, माजी जिल्हा उपनिबंधक, सोलापूर. संपर्क 94 22 0 26 76 7.
2 शब्द. काही पुस्तके वाचली जातात, काही पुस्तके मनाला स्पर्श करून जातात, पण काही पुस्तके अशी असतात की ती वाचताना प्रत्येक पानावर आपलीच आई, आपलेच वडील आणि आपलेच आयुष्य भेटत राहते. शेवंताई हे असेच एक पुस्तक आहे. डॉक्टर प्रमोद शेवंता श्रावण कसबे यांना मी अनेक वर्षापासून ओळखते. प्रमोद माझ्यासाठी मुलाप्रमाणे आहे. समाजकारण, साहित्य, क्रीडा, पत्रकारिता आणि आरोग्यसेवा या सर्व क्षेत्रात त्यांनी संवेदनशीलतेने काम केले आहे. अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र सहभागी झालो. त्या काळात त्यांच्या आई शेवंताबाई आणि भाऊ यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेला अपार आदर आणि प्रेम मी जवळून अनुभवले आहे. या पुस्तकात लेखकाने केवळ आपल्या आईचे चरित्र लिहिलेले नाही, तर एका अशिक्षित पण संस्कार संपन्न मातेचे सामर्थ्य शब्दबद्ध केले आहे. संघर्ष, दारिद्र्य, त्याग, माया, कष्ट आणि मुलांना घडविण्याची जिद्द या सर्वांचा हा एक जिवंत दस्तऐवज आहे. शेवंताबाई यांना अक्षर ओळख नव्हती, पण त्यांनी आपल्या मुलांच्या आयुष्याची अशी अक्षरे घडवली की आज त्यांचा मुलगा समाजात डॉक्टर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून उभा आहे. हीच त्यांच्या मातृत्वाची खरी पदवी आहे. हे पुस्तक वाचताना अनेक वेळा डोळे पाणावतात, कारण हे केवळ एका कुटुंबाचे आत्मकथन नाही, तर असंख्य संघर्षशील मातांच्या जीवनाचा आरसा आहे. आजच्या पिढीने हे पुस्तक नक्की वाचावे. आईवडिलांच्या त्यागाची जाणीव करून देणारा आणि माणुसकीची ऊब जपणारा हा एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. डॉक्टर प्रमोद कसबे यांना या हृदयस्पर्शी साहित्यकृतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. शेवंताई हे पुस्तक प्रत्येक घराघरात पोहोचावे आणि प्रत्येक वाचकाच्या मनात आपल्या आईबद्दल अधिक प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी, हीच सदिच्छा. प्राचार्य डॉक्टर नसीम पठाण, माजी उपमहापौर, ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री व विचारवंत. संपर्क 9850301126.